तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दानवलीतील चिमुकल्याची दखल घेतलेली आहे। मंगेश चिवटे यांनी चिमुकल्याच्या आईवडिलांना फोन केला। त्याच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी शिंदेंनी स्वीकारल्याची माहिती देण्यात येते। साताऱ्यात लहान मुलाला दगडाला बांधून आई मजुरीवर गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। यानंतर मुलाला बोलण्यास अडचण येत असल्याचं समजताच शिंदेंनी मदतीसाठी हात पुढे केला। हॅलो ताई, नमस्ते। मंगेश चिवटे बोलतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून। हो, तुमची बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिल्या मला आदेश केले आणि त्यानुसार त्या संपूर्ण बाळाच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च आपण करतोय, आपण जबाबदारी घेतोय। ठीक। तर त्याला कॉकलर इम्प्लांट नावाच्या सर्जरीची आवश्यकता असते। कॉकलर इम्प्लांट ते बोलत नाही आणि ऐकू येत नाही ना त्याला। ऐकायला येतं, बोलायला येत नाही त्याला। तुम्ही त्याला उद्या सकाळी घेऊन येता का ठाण्याला? मी इकडे वेळ घेतली, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे। होय, घेऊन येते उद्या। या उद्या घेऊन या सकाळी। आपण त्यांना इथे दाखवू आणि त्यांचे काय आवश्यक सर्जरी उपचाराचे सगळे करू, सगळी जबाबदारी आपण घेतली। त्याला आम्ही दगडाला बांधून ठेवत असतो सारखं। ते मंगेश चिवटे साहेबांचा फोन आला होता। मग त्यांनी बोलले, ते म्हणले मुंबईला या, ठाण्याला दवाखान्यात असं बोलले। खर्च असेल ते करू आपण।